हा नमस्कार. अ, मराठी विज्ञान परिषदेतर्फे जी विज्ञान गंगा व्याख्यानमाला 2016 सालापासून आपण सुरू केली आहे, त्यातलं आजचं हे 97वं भाषण आहे. 2016 ते 2023 पर्यंत ही व्याख्यानमाला मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे प्रायोजित होत होती. आता पुण्याच्या MKCL आणि मराठी विज्ञान परिषद अशी ही संयुक्तरित्या सुरू आहे. या भाषणमालेमध्ये अनेक शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, डॉक्टर्स यांची आम्ही भाषणं केली, त्यांच्या संशोधनावर आधारित आणि सोप्या भाषेमध्ये. कधी आम्ही हवामानावरती रंजन केळकरांचं भाषण केलं, कधी काकोडकर सरांचं भाषण झालं, कधी नारळीकरांचं झालं, कधी TIFR मधले काही प्रोफेसर लोकांची झाली, ICT मधल्या डॉक्टर अनिरुद्ध पंडितांचं भाषण झालं, कधी प्लास्टिक सर्जरीवरती भाषण झालं. तर अशा पद्धतीने आम्ही भाषणं घेत आलो आहोत. आणि त्यामध्ये आज आपण डॉक्टर नवीनचंद्र गोपाळ शिंपी यांचं भाषण करणार आहोत. डॉक्टर शिंपी हे सध्या मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात एप्रिल 2014 पासून सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. त्यापूर्वी ते जळगावच्या युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये अध्यापन करत होते. त्यांनी जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामधून 2006 साली PhD केलेला आहे. प्राध्यापक शिंपी यांनी संशोधनपर अनेक निबंध आजवर लिहिले असून कार्बन बेस्ड नॅनो मटेरियल्स, बायोडिग्रेडेबल अँड बायोकॉम्पिटेबल पॉलिमर कंपोजिट्स अशी पुस्तकंही लिहिली आहेत. आणि ही पुस्तकं खूप लोकप्रिय अशी झालेली आहेत त्या विषयामध्ये, ज्या ज्यांना रस आहे त्यांच्याबद्दल मध्ये. त्याच्याशिवाय 2024-25 सालाच्या 2024च्या MM शर्मा पुरस्कार सुद्धा प्राध्यापक शिंपी यांना मिळाला आहे. आज ते अब्जांश तंत्रज्ञान, समज आणि उपयोग ह्यावरती बोलणार आहे. तेव्हा मी प्राध्यापक शिंपी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करावी. धन्यवाद. सुप्रभात. मराठी विज्ञान परिषदेने मला ज्या व्याख्यानमालेसाठी आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच यंदाचा प्रोफेसर MM शर्मा विज्ञान आणि तंत्रज्ञान 2024च्या पुरस्कारासाठी जी माझी निवड केली त्याबद्दल विशेष आभार मी मराठी विज्ञान परिषदेचा करू इच्छितो. आजच्या या व्याख्यानमाले अंतर्गत मी ज्या विषयावर बोलणार आहे ते अब्जांश तंत्रज्ञान, समज आणि उपयोग. त्या अंतर्गत जो विषय असणार आहे नवीन धातू आणि धातू सजवलेले नॅनो स्ट्रक्चर, वायू संवेदन आणि विषम उत्प्रेरक म्हणून जी कार्यप्रणाली नॅनो स्ट्रक्चरची जी आहे त्या विषयावर मी बोलेल. जर इंग्रजीमध्ये त्याचं रूपांतर केलं तर नॉव्हेल मेटल्स, मेटल डेकोरेटेड नॅनो स्ट्रक्चर ऍज अ गॅस सेन्सिंग अँड हेटेरोजेनस कॅटलिस्ट हा विषय असणार आहे. साइज डिपेंडन्सी ऑफ प्रॉपर्टीज, अर्थातच गुणधर्माच्या आकारमान अवलंबित. नॅनो अत्यंत लहान कण म्हणजे 1 नॅनोमीटर इज इक्वल्स टू 10 to the power -9 मीटर. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ असं आपण त्याला म्हणू शकतो. ज्यावेळेस मोठ्या आकाराच्या पदार्थ त्याचं आपण रूपांतर एका लहान कणामध्ये ज्यावेळेस करतो त्या लहान कणाला आपण अब्जांश असं म्हणतो. आणि ज्यावेळेस त्याची जी आकारमान जो आहे तो छोटा होतो, त्या छोट्या आकारमानाच्या ज्यावेळेस त्याचे रूपांतरित होत असतो त्यावेळेस ज्या पदार्थाचे जे गुणधर्म आहेत त्या आकारमानानुसार बदलत असतात. त्यामध्ये ज्यावेळेस आपण बघू त्या नॅनो पार्टिकल्सचे म्हणजे त्या अब्जांश कणाची जी प्रॉपर्टी जी आहे, गुणधर्म जो आहे, त्याच्यामध्ये मेल्टिंग पॉइंट, ज्यावेळेस आपण मेल्टिंग पॉइंट विचार करतो म्हणजे मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय, वितळ बिंदू हा बदलत असतो.
बॉइलिंग पॉइंट म्हणजे उकळणारा बिंदू. बँड गॅप, त्यानंतर त्याची ऑप्टिकल प्रॉपर्टी जी आहे ती बदलते. विद्युत गुणधर्म हाही बदलत असतो आणि चुंबकीय गुणधर्म हा देखील बदलत असतो. म्हणजे ज्यावेळेस पदार्थ हा मोठ्यातून छोट्यामध्ये त्याचे आकारमान बदलत असतं, त्यावेळेस या ज्या गुणधर्म आहेत, हे जे गुणधर्म मी तुम्हाला सांगितले, मेल्टिंग पॉइंट म्हणजे वितळ बिंदू, बॉइलिंग पॉइंट म्हणजे उकळणारा बिंदू, बँड गॅप, ऑप्टिकल गुणधर्म, विद्युत गुणधर्म आणि चुंबकीय गुणधर्म हे सगळे बदलत असतात. Composite made from particle of nano-sized ceramics or metal smaller than 100 nanometer can suddenly become much stronger than predicted by existing materials as predicted by the science model. म्हणजे कंपोजिट म्हणजे एक प्रकारचे दोन पदार्थ मिळून बनवलेला जो घटक जो आहे त्याला कंपोजिट म्हणत असतो. आणि ज्यावेळेस पदार्थ हा मोठ्यातून लहानात त्याचं ज्यावेळेस आपण बदल करत असतो, त्यावेळेस ती जी साईज असते, त्याचा जो आकारमान जो असतो, 1 ते 100 नॅनोमीटर मध्ये ज्यावेळेस असतो, त्यावेळेस त्या पदार्थाला आपण नॅनो म्हणजे अब्जांश पदार्थ असं म्हणू शकतो. आता इथे जी आपण नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे अब्जांश तंत्रज्ञान जे म्हणतो, त्याविषयीची जी म्हणजे त्याची आकारमान जे आहे ते कशा पद्धतीने बदलत असतं ते या स्लाइड मध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे 1 नॅनोमीटर इक्वल्स टू 10⁻⁹मीटर. 1 नॅनोमीटर बरोबर 10⁻⁻9 ज्यावेळेस आपण म्हणत असतो, त्यावेळेस यामध्ये येतात ऍव्हरेज 4 year old चाइल्ड, लेंथ ऑफ द हाऊस फ्लाय म्हणजे घरातली जी माशी जी असते तिची जी लेंथ असते ती, 10⁻², डायमीटर ऑफ ह्युमन हेअर 10⁻⁴, जे आपले काही रेड ब्लड सेल असतात त्याची जी साईज असते ती 10⁻⁻6, नंतर मग सी व्हायरस म्हणजे हेपेटायटिस सी व्हायरस जे असतात त्याची जी त्याचे जे आकारमान जो असतो तो 10⁻⁻7. आणि या पद्धतीने ज्यावेळेस नॅनो विषयी आपण बोलत असतो, जो लहानात लहान कण जो आहे त्याची जी साईज आहे त्याचा जो आकारमान जो आहे 10⁻⁹. या पद्धतीने हे जे स्केल जे आहे ते आपण दाखवू शकतो. ज्यावेळेस नॅनो मटेरियल हा वेगवेगळ्या डायमेन्शन नुसार असतो. 0 डायमेन्शन म्हणजे 0 डायमेन्शन जे असतं ते, 1 डायमेन्शन, 2 डायमेन्शन आणि 3 डायमेन्शन यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे नॅनो मटेरियल्स असतात ते आपण बोलू शकतो. 0 डायमेन्शन जे असतं स्पियर म्हणजे गोलाकार, फायबर, त्यानंतर ट्यूब, 2 डायमेन्शनल मध्ये शीट असतात आणि 3 डायमेन्शन मध्ये इंटरकनेक्टेड आर्किटेक्चर मटेरियल म्हणजे क्यूब जो असतो तो 3 डायमेन्शन मध्ये मोडत असतो. आणि नॅनो टेक्नॉलॉजीचे जे ऍप्लिकेशन जे आहे, कोणते कोणते ऍप्लिकेशन असू शकतात? नॅनो मटेरियल्सला वापरून वेगवेगळे जे उपयोग जे आहेत ते आपण करू शकतो. जसं की एनर्जी स्टोरेज म्हणजे ऊर्जा संकलन जे असते ते, डिफेन्स म्हणजे संरक्षण आणि सिक्युरिटी मध्ये, डिफेन्स आणि सिक्युरिटी मध्ये याचा वापर आहे. मेटलर्जिकल आणि मटेरियल्स मध्ये आहे, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे, ऑप्टिकल मध्ये आहे, बायोमेडिकल ऍप्लिकेशन मध्ये आहे, ऍग्रिकल्चर आणि फूड म्हणजे आपले जे फूड स्टोरेज जी असते ती फूड स्टोरेजची जी कपॅसिटी जी असते ती आपण या पद्धतीने या मटेरियल्सचा वापर करून ती वाढवू शकतो. कॉस्मेटिक्स आणि पेंट्स, कलर जे असतात आपण घराला डेकोरेट करतो, वेगवेगळ्या पद्धतीचे जे कलर असतात ते आपण वापरतो, त्याच्यामध्ये नॅनो मटेरियल्सचा वापर केला जातो. बायोटेक्नॉलॉजी, टेक्सटाईल मध्ये, कपड्यांमध्ये याचा वापर आहे. म्हणजे असे भरपूर असे त्याचे उपयोग जे आहेत, कारण की मोठ्यापासून लहानापर्यंत जे आपण त्याचे कन्व्हर्शन जे केलेलं आहे त्यामुळे त्याच्या गुणधर्मामध्ये बराच असा बदल झालेला आहे. आणि त्या बदल झाल्यामुळे त्याच्या ज्या काही गुणधर्म जे आहेत ते गुणधर्म त्या ज्या काही फील्डमध्ये आपण त्याला उपयोग करू शकतो त्यामध्ये त्याचा ट्रिमेंडस असा बदल आपल्याला जाणून येतो. म्हणून नॅनो टेक्नॉलॉजीच्या आज म्हणजे सगळ्या सेक्टरमध्ये वापर हा बऱ्याच अंशी वाढलेला आहे. कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी चेंज होतात त्या
म्हणजे ज्यावेळेस मोठ्यापासून लहानामध्ये ज्यावेळेस कन्व्हर्शन होते त्यावेळेस नॅनो मटेरियल्स हॅव रिलेटिव्हली लार्ज सरफेस एरिया. म्हणजे जो सरफेस एरिया जो असतो, म्हणजे समजा 1 बाय 1 मीटरचा आपण जर सरफेस जर घेतला, त्या सरफेसवर मोठ्या साईजचं जर मटेरियल जर टाकलं तर ते कव्हर जे करण्याची जी कॅपेबिलिटी त्या मटेरियलची असेल ती कमी असेल. पण जर तेच त्या मटेरियलला आपण जर लहानात लहान कणांमध्ये जर म्हणजे त्याचं रूपांतर केलं तर जी काही साईज जी असेल, म्हणजे कमी अमाऊंट मध्ये तो लार्ज एरिया जो सरफेस जो आहे तो कव्हर करतो ऍज कम्पेअर्ड टू द मायक्रॉन साईज. मायक्रॉन, मॅक्रो, मायक्रॉन आणि नॅनो. मॅक्रो मीन्स फार मोठं, म्हणजे पॉलिमर जे आहे ते मॅक्रो. मायक्रो म्हणजे समजा एखादा आपण घरातलं एक्झाम्पल जर घेतलं तर शुगर क्यूब जर घेतले, आपण साखरेचे जे मोठे मोठे क्यूब जे असतात ते जर घेतले तर ते मायक्रो. आणि त्या साखरेच्या क्यूबला ज्यावेळेस आपण मिक्सरमध्ये फिरवून त्याला पावडर फॉर्म मध्ये जर केलं तर ती नॅनो साईज, म्हणजे त्याचा जो सरफेस एरिया जो आहे तो वाढत जाणार, म्हणजे कमी याच्यामध्ये तो जास्त सरफेस एरिया कव्हर करणार. नॅनो पार्टिकल्स कॅन मेक मटेरियल्स मोर केमिकली रिएक्टिव्ह. रासायनिक पद्धतीने जी रिएक्टिव्हिटी जी आहे, त्याची ऍक्टिव्हिटी जी आहे ती वाढत असते. दुसरा इफेक्ट जो आहे तो क्वांटम इफेक्ट, हा फार म्हणजे इलॅबोरेटिव्ह आहे, फार मोठा आहे. वेगवेगळे नॅनो स्केल मटेरियल्स आर डिवायडेड. डिफरंट नॅनो मटेरियल जे काही आहे ते कशा पद्धतीने त्या 3 कॅटेगरी 4 कॅटेगरी मध्ये डिवाइड केलेले आहेत ते आपण बघू. 0 डायमेन्शन म्हणजे काय की लेंथ, ब्रीथ आणि हाईट. लेंथ, लांबी, रुंदी आणि उंची, या पद्धतीने जर आपण कम्पेअर केलं ती एका सिंगल पॉइंटला कन्फाईन असते, एका सिंगल पॉइंटवर चिटकून असते, म्हणजे नॅनो डॉट. 1 डायमेन्शन जर घेतला तर इट हॅज ओनली 1 पॅरामीटर, म्हणजे त्याच्यामध्ये एकच पॅरामीटर असू शकतो. एक तर लांबी असेल किंवा रुंदी असेल किंवा उंची असेल. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊ शकतो आपण थिन सरफेस फिल्म, म्हणजे प्लास्टिकची जी फिल्म असते, दॅट कम्स अंडर द 1 डायमेन्शन. 2 डायमेन्शन याच्यामध्ये एक तर लेंथ आणि ब्रीथ असेल, दोघं म्हणजे इट हॅज ओनली लेंथ अँड ब्रीथ, म्हणजे लांबी आणि रुंदी. जसं की नॅनो वायर किंवा नॅनो ट्यूब, आपले जे केस जे आहेत दॅट कम्स अंडर 2 डायमेन्शन, ते दोन दोन डायमेन्शन मध्ये येतात. आणि 3 डायमेन्शन जर कन्सिडर केलं तर ऑल पॅरामीटर्स, म्हणजे लांबी, रुंदी आणि हाईट, इट हॅज ऑल पॅरामीटर, सगळे पॅरामीटर असतील. मग सिंगल नॅनो पार्टिकल डॉट, म्हणजे नॅनो पार्टिकल म्हणजे एक सिंगल पार्टिकल जो असेल त्याला संपूर्ण लेंथ पण असेल, ब्रेथ पण असेल आणि हाईट पण असणार. आता ही एक प्रकारची कार्टून स्लाइड आहे, रिॲक्शन ऑफ द क्लास टॉपर. म्हणजे जो वर्गातला एकदम हुशार विद्यार्थी जो असेल तो ज्यावेळेस बघतो की शेवटच्या बेंचचा जो विद्यार्थी आहे तो एखाद्या कठीण अशा प्रश्नाचे जर उत्तर देऊन जातो, त्यावेळेस जो क्लास टॉपर जो असतो त्या अशा पद्धतीची रिॲक्शन देतो की हा कसं काय उत्तर देतोय. तशाच पद्धतीने जर या स्लाइडशी जर कम्पेअर केलं तर नॅनो टेक्नॉलॉजी विषयी जे आहे ती मायक्रो टेक्नॉलॉजी जी आहे ती या पद्धतीने बघते की अरे ही एकदम सगळ्यात लहान साईज आणि ही एवढी ऍक्टिव्ह, म्हणजे फार आश्चर्यकारक आहे. या पद्धतीची रिॲक्शन जी आहे ती मायक्रो टेक्नॉलॉजी जी आहे त्या नॅनो टेक्नॉलॉजी विषयी देते. म्हणून रिॲक्शन ऑफ द क्लॉस टॉपर when the back benchers gives the right answer. तर नॅनो टेक्नॉलॉजी विषयी जर बघायला गेलं तर कशा पद्धतीने ही टेक्नॉलॉजी पूर्ण सायन्स, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये म्हणजे आपले पाय पसरवते ते या स्लाइड वरनं क्लिअर होत आहे. एक प्रोफेसर असतात, ते एका कॅम्पसमध्ये ज्यावेळेस व्हिजिट करतात त्यावेळेस त्यांना नॅनो टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटला व्हिजिट करायची असते. त्यावेळेस ते एका सायंटिस्टला विचारतात, एक्सक्यूज मी, वेअर द नॅनो टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट, कृपया नॅनो टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट कुठे आहे तुम्ही सांगू शकता का. त्यावेळेस ते सायंटिस्ट म्हणतात की यू जस्ट ट्रॉड ऑन इट, म्हणजे तुम्ही त्या मार्गावरच आहात. म्हणजे या पद्धतीने या टेक्नॉलॉजीचं जे महत्व जे आहे या स्लाइडवरनं आपल्याला दिसत आहे. मग आता जे सेन्सिंग जे आहे, संक्रमण जे आहे त्याच्याविषयी मी बोलतोय. सेन्सिंग, टॉक्सिक गॅसेस, जे विषारू गॅस जे आहेत त्यांना आपण म्हणजे त्यांचे संक्रमण, त्यांचे म्हणजे सेन्स आपण त्या पद्धतीने करू शकतो. सिव्हिअर इफेक्ट ऑन ह्युमन्स, म्हणजे टॉक्सिक गॅसेस जे आहेत त्याचा इफेक्ट जो ह्युमन बॉडीवर जो होतो तो आपण जे काही सेन्सर्स जे डेव्हलप करणार आहेत
त्या सेन्सरच्या माध्यमातून आपण तो जो इफेक्ट जो आहे तो कमी करू शकतो. इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट, डिफरंट टाइप्स ऑफ हार्मफुल गॅसेस आपण डिटेक्ट करू शकतो. म्हणजे अत्यंत विषारी जे गॅसेस जे आहेत ते सुद्धा आपण या सेन्सरच्या माध्यमातून आपण डिटेक्ट करू शकतो. आणि काही सेन्सर्स जे आहेत की जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि जे काही सेन्सर जे आहेत वरचे जे एक मिनिट. ते दोन सेन्सर्स पैकी एक सेन्सर आम्ही आमच्या सॉरी, काय? संशोधन लॅबोरेटरीमध्ये आम्ही डेव्हलप केलेले आहे. ऍसिटोन गॅस सेन्सर फॉर रूम अँड हाय टेम्परेचर. म्हणजे त्याच्या परफॉर्मन्स म्हणजे त्याची कामगिरी म्हणू आपण. वन डायमेन्शनल टीन शिस जे आहे ते त्याला झिंक ऑक्साईडवर आपण सजवलेलं आहे, म्हणजे त्याला डेकोरेट केलेलं आहे. आणि त्या झिंक ऑक्साईडवर सजवलेले जे शिसं जे आहे, टीन जे आहे, त्याचा आपण ऍसिटोन जो गॅस आहे त्याच्यासाठी त्या ऍसिटोन गॅसचं सेन्सिंगसाठी आपण त्याला यूज केलेला आहे, त्या सेन्सरला यूज केलेला आहे. तो दोन कंडिशन मध्ये यूज केलेला आहे. रूम टेम्परेचर म्हणजे एक आपल्या खोलीचे जे तापमान जे आहे त्या तापमानाला म्हणजे 25 डिग्रीला जे काही त्यावेळेस तापमान असेल, हिवाळा असेल, उन्हाळा असेल, पावसाळा असेल, त्यावेळेस त्या खोलीचे जे तापमान असेल त्या तापमानाला तो सेन्सर ऍक्ट करू शकतो. आणि उच्च तापमानाला हाय टेम्परेचर जे म्हणतो आपण, म्हणजे हाय टेम्परेचर म्हणजे काय की आपल्या खोलीच्या तापमानापेक्षा जास्त तापमान, म्हणजे 30 डिग्री पेक्षा 35 मोर दॅन 35 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे 35 डिग्री पेक्षाही आपण जे काही सेन्सर वापरतो त्याला उच्च तापमान सेन्सर्स असं आपण म्हणू शकतो. आणि हे त्याच्या जे ग्राफिकल आता झिंक ऑक्साईड काय आहे, एक व्हर्सटाईल अत्यंत म्हणजे अष्टपैलू असं मटेरियल आहे ते. का त्याच्या प्रॉपर्टीज जे आहेत, त्याचे गुणधर्म जे आहे ते एन टाइप सेमीकंडक्टर आहे. त्याची बँडगॅप जी आहे 3.37 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी आहे. त्याची हाय एक्साइटन बाइंडिंग एनर्जी जी आहे, बाइंडिंग म्हणजे एक प्रकारे ते धरून ठेवण्याचं जी ऊर्जा जी असते ती आपण म्हणू, ती 60 मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी आहे. झिंक ऑक्साईड हा एक नॉन टॉक्सिक मटेरियल आहे, विषारी नाही तो. अँड कॉस्ट इफेक्टिव्ह सिंथेसिस म्हणजे हा झिंक ऑक्साईड जो आहे तो आपण आपल्या साध्या लॅब मध्ये संशोधन जी लॅबोरेटरी जी आहे तिथे आपण सहज याला बनवू शकतो, सिंथेसिस करू शकतो. आणि त्याचे ऍप्लिकेशन इथे दाखवलेले आहेत. ऍप्लिकेशन काय काय आहेत बरं. फोटो कॅटेलिस्ट म्हणून तो वापरला जातो. फोटो कॅटेलिस्ट म्हणजे उत्प्रेरक म्हणून सोलार सेल मध्ये त्याचा वापर होतो. जे सोलार पॅनल जे असतात त्या सोलार पॅनलचा जो बेस असतो त्या बेसला कोटिंग करण्याच्या हिशोबाने झिंक ऑक्साईड वापरला जातो. ऍज अ सेन्सर म्हणून, की मी तुम्हाला अगोदर सेन्सर्स दाखवलेत कशा पद्धतीचे सेन्सर असतात, ते सगळे सेन्सर्स इथे आहेत. आणि फोटो डिटेक्टर म्हणून तो झिंक ऑक्साईड हा वापरला जातो. मग त्याचे सिंथेसिस जे आहे ते इथे दाखवतोय मी. 3 प्रकारचे सिंथेसिस दाखवतोय मी. एक मेथड जी आहे को प्रेसिपिटेशन मेथड. त्या को प्रेसिपिटेशन मेथड मध्ये सुरुवातीला आपण झिंक ऍसिटेट प्लस टीन ऍसिटेट, झिंक ऍसिटेट, टीन ऍसिटेट, झिंक ऍसिटेटचे सोल्युशन आपण तयार करतोय. झिंक ऍसिटेटचे सोल्युशन आपण तयार करत आहोत. आणि त्या झिंक ऍसिटेटचे सोल्युशन तयार करत असताना जे काही रिॲक्शनची जी रेशो जो आहे तो आपण डिफाईन केलेला असतो. त्यानुसार 1:1 म्हणजे 1 मोल झिंक ऍसिटेट आणि 1 मोल टीन ऍसिटेट आपण घेतोय, दोघंही सारख्या प्रमाणामध्ये. आणि जे काही पाण्याचे प्रमाण जे आहे झिंक ऍसिटेट घेतल्यानंतर त्याचे जे मॉलिक्युलर वेट नुसार जे आहे, झिंक ऍसिटेटचे जे मॉलिक्युलर वेट असेल त्या झिंक ऍसिटेटचे जे केमिकल असतं, रसायन जे असतं, ते रसायन ज्या डब्यामध्ये भरलेलं असतं त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात. त्याच्या एमएसडीएस डेटा शीट वगैरे जे काही असेल, मॉलिक्युलर वेट, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असेल, ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचे जे गुणधर्म जे आहेत, मेल्टिंग पॉईंट वगैरे, ते सगळं त्या डब्यात लिहिलेलं असतं. आणि त्यानुसार झिंक ऍसिडेटचे जे मॉलिक्युलर वेट जे आहे ते जे लिहिलेलं असेल तेवढंच वेट आपण आता झिंक ऍसिडेटचे घेणार आहोत. त्याच पद्धतीने टीन ऍसिडेट, हे दोघं सोल्युशन आपण वेगळ्या पद्धतीने वेगवेगळे तयार करणार आहोत. एक 100 ml चा जो बीकर जो असतो, ग्लास बीकर जो असतो, त्याच्यामध्ये आपण घेऊ. आणि पाणी टाकत असताना पाणी जे काही आहे डिझोल्युशन साठी म्हणजे विरघळण्याच्या दृष्टिकोनातून ते थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, एकदम जास्त पाणी घ्यायचं नाही. जेवढं पाण्याचं प्रमाण कमी असेल
तेवढं आपण जी नॅनो पार्टिकलची जी साईज आहे म्हणजे मोठ्यापासून लहानापर्यंत म्हणजे जास्तीत जास्त लहान कणामध्ये जे रूपांतर जे आहे ते आपण या माध्यमातून करू शकतो, जेवढं पाण्याचं प्रमाण कमी असेल तेवढं. दोघं सोल्युशन तयार झाल्यानंतर झिंक ऍसिटेट जे आहे ते हिटिंग मेटल जे आहे ज्याच्यात मॅग्नेटिक स्टरिंगची जी हे असतं, मॅग्नेटिक स्टरर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे ते फिरत राहील. आणि टीन ऍसिटेट आपण ड्रॉप बाय ड्रॉप, थेंब थेंब आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. आणि पूर्ण मिक्सिंग झाल्यानंतर पीएच 12 मेंटेन करण्याच्या दृष्टिकोनातून अमोनियम हायड्रॉक्साईडचे सोल्युशन आपण त्याच्यामध्ये ऍड करत जाऊ. आता पीएच 12 कसं बघणार, आपला पीएच जे पेपर जे असतात त्या पेपरनुसार त्या पेपरवर ज्यावेळेस आपण अमोनियम हायड्रॉक्साईड ऍड करू, ऍड केल्यानंतर त्याचे कम्प्लीट मिक्सिंग झाल्यानंतर त्या सोल्युशनचा एक ड्रॉप त्या पीएच पेपरवर आपण घेऊ आणि ज्यावेळेस पीएच 12चा जो कलर जो आहे त्या शेडशी आपण मॅच करू, तो आल्यानंतर आपण अमोनियम हायड्रॉक्साईडचं जे ऍडिशन जे आहे ते थांबवू. आणि त्या पीएच 12 अटेंड केल्यानंतर जे काही सोल्युशन दिसते, टर्बिड सोल्युशन आपल्याला दिसेल, ते टर्बिड सोल्युशन आपल्याला मिळते. त्या सोल्युशनला आपण फिल्टर करणार आहोत. फिल्टर केल्यानंतर त्याला आपण 70 डिग्रीला 10 तासासाठी ड्राय करणार आहोत, वाळवणार आहोत. आणि ते केल्यानंतर आपल्याला जी क्रुसिबल जी आहे त्या क्रुसिबल मध्ये ते पांढरं जे काही पावडर जी दिसते त्या पावडरला आपण कॅल्सिनेट करू. 500 डिग्रीला आपण 5 तासासाठी कॅल्शिनेट केल्यानंतर जे व्हाईट पावडर जे मिळेल ते असणार आहे टीन डोप झिंक ऑक्साईड, म्हणजे सीस सजवलेलं झिंक ऑक्साईड नॅनो पार्टिकल आपल्याला ते मिळणार आहेत. ही झाली कोप्रेसिपिटेशन टेक्निक. कोप्रेसिपिटेशन म्हणजे काय, ज्यावेळेस दोन सोल्युशन आपण मिक्स करू त्यावेळेस इमिडिएट प्रेसिपिटेट फॉर्म होणार म्हणजे टर्बिड होणार, ते म्हणजे कोप्रेसिपिटेशन मेथड. दुसरी मेथड वापरलेली आहे सिंथेसिस ऑफ एसएन डोप झिंक ऑक्साईड साठी, ती हायड्रोथर्मल मेथड. हायड्रोथर्मल मेथड मध्ये सांगायचं म्हटलं म्हणजे प्रेशर कुकर जो आहे आपला घरात आपण अन्न शिजवतो त्यासाठी प्रेशर कुकर वापरतो, त्याच पद्धतीने मटेरियल सिंथेसिस साठी हायड्रोथर्मल मेथड साठी एक ऑटोक्लेव्ह मेथड जी आहे ती आम्ही इथे वापरलेली आहे. त्या ऑटोक्लेव्हचे जे मेटल पार्ट जो आहे तो आम्ही या ठिकाणी दाखवलेला आहे. हा जो पार्ट जो आहे तो ऑटोक्लेव्हचा आहे, तो पार्ट आहे हा ऑटोक्लेव्हचा पार्ट आहे. मी इथे त्याला बोल्ड करतोय काळ्या लाईनीने, तो म्हणजे ऑटोक्लेव्हचा पार्ट. मग याच्यामध्ये जसं अगोदरच्या को प्रेसिपिटेशन टेक्निक मध्ये आपण झिंक ऍसिटेटचे सोल्युशन तयार केलं आणि टीन ऍसिटेटचे सोल्युशन तयार केलं, दोघं सुरुवातीला म्हणजे झिंक ऍसिटेटच्या सोल्युशन मध्ये टीन ऍसिटेट आपण हा मिक्स केलाय, टीन ऍसिटेट ऍड केलाय ड्रॉप बाय ड्रॉप. आणि इथे जे आहे हा जो आहे हा मॅग्नेटिक स्टरर आहे. इथे हा मॅग्नेटिक स्टरर रोटेट होतोय, आपण त्याच्या स्पीड या नॉबने सेट केलेला आहे. तसंच इथे आपण टेम्परेचर सुद्धा सेट करू शकतो. आता हे जे सोल्युशन जे आहे काही साधारण 70 डिग्री सेंटीग्रेडला आपण मॅग्नेटिक स्टरिंगने स्टर करतो, मॅग्नेटिकली स्टर्ड इथे म्हटलेले आहे. आणि हे कम्प्लीट सोल्युशन जे आहे ते ऑटोक्लेव्ह मध्ये आपण ऍड करतो. तसंच अमोनियम हायड्रॉक्साईड जे आहे ते ड्रॉप बाय ड्रॉप इथे प्रोव्हिजन असते की ते आपण एखादं ऍडिशनल सोल्युशन जे आहे ते ड्रॉप बाय ड्रॉपने ऍड करू शकतो. पीएच 12 आपण मेंटेन केलेला आहे. आणि त्यानंतर मग ज्यावेळेस प्रेसिपिटेट फॉर्म झालाय तो फिल्टर वॉश केलाय, ड्राय केलाय 80 डिग्रीला 10 तासासाठी. आणि त्या सोल्युशनचं जे काही प्रेसिपिटेट फॉर्म झालेलं आहे, ड्राय केलेला प्रेसिपिटेट, त्याला पुन्हा क्रुसिबल मध्ये ठेवून कॅल्सिनेट केलेलं आहे 500 डिग्रीला 5 तासासाठी. ही झाली हायड्रोथर्मल मेथड. पुढची मेथड जी आहे सोल जेल. सोल आणि जेल म्हणजे काय की सोल्युशन इज कन्व्हर्टेड इनटू जेल, म्हणजे एक विस्कस असं जे जेल असतं. फॉर एक्झाम्पल आपण काही डोक्याला जे ऑइल जे असतं ते लावण्याऐवजी आता जेल वापरतात, म्हणजे त्या केसांना आपण वेगळ्या पद्धतीने शेप देऊ शकतो. तर ते जे जेल असतं किंवा क्रीम जे असतं ते जेल फॉर्म मध्ये असतो, किंवा पेस्ट जे आहे तुमचा तो जेल फॉर्म मध्ये, त्या पद्धतीचे सोल्युशन जे काही आहे ते जेल मध्ये कन्वर्ट होतं. ती मेथड म्हणजे सोल जेल मेथड. त्या याच्यामध्ये झिंक ऍसिडेट, टीन ऍसिडेट घेतलं आहे, पुन्हा तशाच पद्धतीने आपण मिक्सिंग केलेली आहे. आणि ऍसिटिक ऍसिड जे आहे CH3COH ऍसिटिक ऍसिड, त्याचा फंक्शनल ग्रुप जो आहे तो कार्बोक्सिल आहे. एक फंक्शनल ग्रुप जो आहे तो कार्बोक्सिल आहे. प्लस अमोनियम हायड्रॉक्साईड म्हणजे आता इथे NaOH वापरलेला आहे आपण, आणि त्याचा पीएच जो आहे तो आपण 12 मेंटेन करतो इथे. या इथे प्रेसिपिटेशन झाल्यानंतर सोल्युशन इज कन्वर्टेड इनटू द जेल फॉर्म. तर जेल ज्यावेळेस आपण फिल्टर करू
तर ते फिल्टर होऊ शकत नाही. म्हणून पुन्हा याचं डायल्युशन आपण केलेलं आहे, की जेणेकरून ज्यावेळेस फिल्टर पेपर जो आहे त्या फिल्टर पेपर मधून जे सोल्युशन जे आहे ते निघून जाईल आणि प्रेसिपिटेट जो आहे तो फिल्टर पेपरवर थांबेल. तर या सोल्युशनला आपण पुन्हा डायल्यूट केलेलं आहे आणि डायल्यूट करून त्याला ड्राय पुढची जी मेथड असणार ती ड्राय करणार. आणि ते त्यासाठी ड्राय करण्यासाठी जे तापमान वापरलेलं आहे ते 80 डिग्रीचे तापमान घेऊन 10 तासासाठी आपण ते ड्राय करतोय. त्या पद्धतीने सुरुवातीच्या जे 2 मेथड आहेत त्यानुसार आपल्याला हा पावडर जे आहे हे पावडर मिळालेला आहे आणि त्याला क्रुसिबल मध्ये ठेवून कॅल्सिनेट करतोय 500 डिग्रीला 5 तासासाठी. ही झाली सोल्जेट मेथड. आता या ज्या मेथड्स ज्या आहेत आपण वापरलेला त्याचा आम्ही एक्सआयडी केलं. एक्सआयडीने आपल्याला हे वेगवेगळे पीक मिळाले. त्याच्यामध्ये जे काही आहेत पर्सेंटेज जे आहे. आता कम्पेअर जर केलं तर जी काही आपण मेथड जी बघितली तर को प्रेसिपिटेशन मेथड जी आहे सगळ्यात बेस्ट आहे, कारण की इतर याच्यामध्ये टेम्परेचर कंट्रोल जे आहे काही वेळेस राहत नाही. आणि सोल जेल मध्ये जे काही आहे जेलचे जे प्रपोर्शन जे आहे त्या जेलच्या प्रपोर्शनमुळे जे पार्टिकल्स जे आहेत ते सेपरेशन करणं कठीण जाते. त्यामुळे को प्रेसिपिटेशन मेथड ही सगळ्यात बेस्ट मेथड वापरली गेली. आता एक्सआरडी केल्यानंतर आता जे काही जे रेशो जे आहे जे टीन जे आहे त्या टीनच्या प्रपोर्शन जे आहे त्या मटेरियल मध्ये किती आहे एसएन झेडएन 2%, एसएन झेडएन 5%, एसएन झेडएन 7%, एसएन झेडएन 10%. म्हणजे प्युअर झिंक ऑक्साईड एक घेतला आहे. 2% जे आहे टीन झिंक ऑक्साइड वर डोप केले, 5% टीन जे आहे ते झिंक ऑक्साइड वर डोप केले, 7% टीन जे आहे ते झिंक ऑक्साइड वर 10%. म्हणजे जे टीनचे जे सजवण्याची जी अमाऊंट जी आहे ज्यावेळेस झिंक ऑक्साइड हा एक नॅनो फॉर्मचा जे नॅनो स्ट्रक्चर आपण म्हणू त्याला त्या नॅनो स्ट्रक्चरवर टीनचं जे डेकोरेशन आहे सुरुवातीला आपण 2% घेतलं, नंतर 5% घेतलं, नंतर 7% घेतलं, त्यानंतर 10% घेतलं. आणि ते केल्यानंतर डेकोरेशन झाल्यानंतर त्याचे जे एक्सआयडी आपण घेतोय ते एक्सआयडी जर बघितले तर आता समजा आपण प्युअर झिंक ऑक्साईड जर घेतला तर त्याच्यामध्ये आपल्याला हे प्लेन्स दिसत आहेत 10002 002 101 102 असे वेगवेगळे प्लेन्स दिसत आहेत. आणि त्या प्लेन मध्ये झिंक एसेन जो आहे त्या एसेनचं जे ऍडिशन जे आहे ते झाल्याचे दिसतंय ते 112 जे रेड कलरच्या लाल कलरचा जो आपण प्लेन दाखवतोय तो 112 तो आहे तो एसेनच्या जास्त शिस जे आहे ते दिसतंय 112 112 112 112. हा जो ऍडिशनल पीक जो आहे तो काय आपल्याला दाखवतो की जे काही 2%, 5%, 7%, 10% म्हणजे 2, 5, 7 आणि 10%चे जे काही एसेन आपण त्या झिंक ऑक्साइड वर ऍड करतोय ते त्याचे ऍडिशन इथे झालेलं आहे. पुढे त्याचा आपण एफटीआयआर आणि विजिबल घेतला आहे. आता एफटीआयआर म्हणजे काय फॉरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. या फॉरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीने जे काही आपण नॅनो मटेरियल तयार केलेले आहेत काय कोणतं नॅनो मटेरियल तयार केलंय एसेन डोप झिंक ऑक्साइड. आता हा एसेन डोप झिंक ऑक्साइड खरोखर तयार झालेला आहे का तर ते आपल्याला एफटीआयआर वरनं समजते. त्याच्यात जे काही पीक्स जे आहेत आता 713 पर सेंटीमीटर, 898 पर सेंटीमीटर आणि 3488 पर सेंटीमीटर हे काय दाखवतंय. आता हा जो इकडचा जो पीक आहे मी इथे याला हायलाइट करतोय. हा एवढा जो एरिया जो आहे हा एवढा एरिया जो आहे तो आपल्याला फार आयआर रिजन दाखवतोय. फार आयआर म्हणजे जे काही पिक्सची जी वेव्ह नंबर जे आहेत ते 500च्या खाली ज्यावेळेस येतात 500 पर सेंटीमीटर म्हणजे 500 पर सेंटीमीटरच्या खाली ज्यावेळेस जातात ते असतात इनऑर्गॅनिक मटेरियल साठी. इनऑर्गॅनिक अकार्बनी पदार्थ जे असतात त्याच्यासाठीची जी रेंज असते ती फार आयआर रिजन मध्ये येते. आणि बाकीचे जे कार्बनी रिजन जे असतात ते या 713 पासून तर पुढे जे काही असेल 4000 सेंटीमीटर पर्यंत ते जे दिसतात. आता हा 3488 पर सेंटीमीटर जो दिसतोय तो वॉटर मॉलिक्यूल मे बी त्या मटेरियल मध्ये कुठेतरी इम्प्युरिटी म्हणून किंवा एखादा मॉइश्चर जे असेल त्या मॉइश्चरमुळे तो प्रेझेंट दिसतोय 3488 सेंटीमीटरला. आणि हे जे पीक आहेत हे नियर बाय जे आहेत ते एसेन पासून तर झिंक ऑक्साइड पर्यंतचे जे प्रेझेन्स आहे ते आपल्याला दाखवतात. सिमिलर वे आता हे झिंक ऑक्साइड साठी झालं. आता हा
5% एसएन डोप झिंक ऑक्साईड साठी आपण दाखवतोय, म्हणजे SZN5 साठी सेम सिमिलर पीक, आणि जे काही फार आयर रिजन जो आहे तो आपल्याला इथे दिसतोय. ओके. त्यानंतर युव्ही विजिबल, अल्ट्रा व्हायलेट विजिबल रिजन जे आहे, अल्ट्रा व्हायलेट विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी जे आहे, की ज्याच्या म्हणजे आता ज्यावेळेस आपण इथे बघा, हे जे सोल्युशन जे आहे हे एकदम क्लिअर सोल्युशन दिसतंय, ट्रान्सपरंट दिसतंय, फक्त त्याच्यामध्ये कलर जो दिसतोय तो ब्लूइश कलर दिसतोय, फेंट ब्ल्यू कलर सारखा दिसतोय, आणि हा जो आहे हा टर्बिड दिसतोय. आता ज्यावेळेस आपण समजा हा ग्लास जर आपल्या घरात जो काही लाईट आहे त्या लाईटच्या समोर जर स्तब्ध केला, धरून ठेवला, तर त्या ग्लास मधून या म्हणजे या हे जे सोल्युशन आहे याच्यामधून तो लाईट पास होणार नाही, कारण की हे सोल्युशन काय आहे, टर्बिड आहे, त्या प्रकाश किरण जे आहेत त्याला तो डिस्टर्बन्स क्रिएट करेल पास होण्यासाठी. पण या सोल्युशनला जर आपण प्रकाशासमोर पकडून उभं राहिलो तर काय होईल की लाईट जो आहे तो इथून काही प्रमाणामध्ये पास होईल, कारण की इथे डिस्टर्बन्स नाही. ते जे काही आपण अभ्यास करतो त्यासाठी जो वापरला जातो, जी काही टेक्निक वापरली जाते ती म्हणजे अल्ट्रा व्हायलेट व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. आणि त्यानुसार जर बघितलं तर झिंक ऑक्साईड जो आहे ZNO, त्या ZNO ची जी ऍब्झॉर्बन्स लेवल जी आहे ती 364 नॅनोमीटर दिसते, पण SZN5 ची जी ऍब्झॉर्बन्स लेवल जी आहे ती 376 नॅनोमीटर, म्हणजे ती वाढते, ऍब्झॉर्बन्स जी आहे ती वाढते, म्हणजे या अर्थ की हा जो आहे हा फाईन नॅनो पार्टिकल मध्ये कन्वर्ट झालेला आहे. पुढे जे काही आहे FESM, फील्ड इमिशन स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी आपण केलेलं आहे. त्याचं त्या FESM नुसार जर आपण बघितलं तर आपल्याला ज्या पद्धतीने आपला स्वतःचा फोटो जो येतो त्या पद्धतीने या मटेरियल्सची जे काही पार्टिकल साईज जे आहे, साईज प्लस त्याची मॉर्फोलॉजी म्हणजे जॉमेट्री जे म्हणतो, त्याचे स्ट्रक्चर कसं असणार आहे ते या फील्ड इमिशन स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय. तर आपण जर बघितलं तर हे जे काय आहे वन डायमेन्शनल मटेरियल, ज्या पद्धतीने 1D एसएन डोप झिंक ऑक्साईड जे म्हणतोय त्याची डोपिंग आपण इथे बघू शकतो. आता इथे हाय रिझोल्युशन म्हणजे उच्च रिझोल्युशन ट्रान्समिशन संक्रमण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. आपण जे काही शाळेत असताना जे मायक्रोस्कोप वापरायचो, ऑप्टिकल मायक्रोस्कोप जे वापरायचो, काही पेशी जे आहेत म्हणजे सेल लाईन्स जे आहेत त्याच्या स्टडी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण मायक्रोस्कोप वापरायचो. तर तो म्हणजे त्या मायक्रोस्कोप पेक्षाही हा ऍडव्हान्स मायक्रोस्कोप जो आहे STM स्कॅनिंग टेलेनिंग मायक्रोस्कोपच्या फॅमिलीमध्ये जो काही बिलॉंग करतो तो म्हणजे HR10 सेम वगैरे जे काही आहेत ते. आणि त्याचं परत क्रिस्टल जे स्ट्रक्चर जे काही आपण XRDच्या माध्यमातून जे बघितलं त्याच्यावरनं इथे आपल्याला हे क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याला दिसत आहेत. आणि हा जो स्पेरिकल शेप जो आहे हा झिंक ऑक्साईड, आणि त्याच्यामध्ये जे काही ब्लॅक डॉट्स जे आहेत, दीज आर द ब्लॅक डॉट्स, याला काळे डॉट आपण म्हणून, हे काळे डॉट जे आहेत ते त्याच्यामध्ये डेकोरेट झालेले दिसत आहेत, म्हणजे सजवलेले आहेत, प्रॉपर सजवले गेले आहेत. या पद्धतीने जर आपण जर पूर्ण बारकाईने जर आपण निरीक्षण जर केलं तर आपल्याला हे डॉट्स आहेत हे दिसत आहेत. हा आपण इलिमेंटल अनालिसिस म्हणजे काय की जे काही आपण जो काही नॅनो पार्टिकल आपण बनवलेला आहे एसेन डोप झिंक ऑक्साईड, तो खरोखर तयार झालाय काय फंक्शनल ग्रुपच्या माध्यमातून. आपण फक्त की फंक्शनल ग्रुपचा जो रिझन आहे तो तिथे दिसतोय, त्याच्यावरून आपण अंदाज केला की FTIR ने की एसेन डोप तयार झालाय. पण या इलिमेंटल डिकम्पोजिशन स्टडी नुसार जर आपण जर बघितलं इलिमेंटल कंपोजिशन नुसार, तर झिंक हा क्लिअर दिसतोय, झिंकचे जे काही पर्सेंटेज जे आहे आपल्याला दिसत आहेत, एसेन दिसतोय, ऑक्सिजन दिसतोय, म्हणजे ZNO कम्प्लीट आहे आणि एसेन पण प्रेझेंट आहे. या इलिमेंटल कंपोजिशन स्टडीवरनं आपल्याला समजतंय. XPS स्टडी नुसार त्याचे जी काही ऑक्सिडेशन स्टेट जी आहे म्हणजे बाइंडिंग एनर्जी जी आहे आपण इथे बघतोय 0-1s, ऑक्सिजन 1s, 1 सेल पीक 529.87 इलेक्ट्रॉन वोल्टला आहे. ZN2P पिक्स जे काय आहेत 1021.11 आणि 1044.32 इलेक्ट्रॉन वोल्टवर आपल्याला दिसते. आणि SN2P पीक जे आहे 485.91 आणि 494.32 इलेक्ट्रॉन वोल्ट आपल्याला दिसत आहे. तर इथे जे काही आपण जे या मेन पीक वरनं
जे कन्सॉलिडेट केलेले जे काय आहेत ऑक्सिजन, झिंक आणि एसिड, हा ऑक्सिजन साठीचा पीक आहे. जी बाइंडिंग एनर्जी ती ऑक्सिजनची आहे. झिंक 2p जी काही स्प्लिटिंग जी आहे ती 2 स्प्लिटिंग मध्ये आहे आणि एसेन साठी जी स्प्लिटिंग जी आहे ती 2 पीक मध्ये स्प्लिट झालेली आहे. आता या मटेरियल्सचे जे काही आहे आपण धातू आणि धातू संक्रमित अशी जे मटेरियल जे आहेत ते सेन्सिंगच्या दृष्टिकोनातून आणि वायू संवेदन आणि उत्प्रेरक, विषम उत्प्रेरक म्हणून हेटेरोजेनस कॅटलिस्ट म्हणून जो वापर आहे तो बघतोय आपण. आणि त्याच्यामध्ये आपण ऍसिटोन जे काही आहे, ऍसिटोन वायूची संवेदना बघण्यासाठी आपण हा जो एसेन डोप झिंक ऑक्साईड जो आहे तो वापरतोय. आता वेगवेगळे डोपिंग पर्सेंट ज्या पद्धतीने मी तुम्हाला पुन्हा अगोदर सांगितलं 2%, 5%, 7% आणि 10% जे काही आहे त्यानुसार हा झिंक ऑक्साईड प्युअर झिंक ऑक्साईड आहे. हा 2% एसेन डोप झिंक ऑक्साईड आहे. हा इथे 5% साठी आहे, हा इथे 7% साठी आहे आणि हा इथे 10% साठी. ज्यावेळेस आपण डिफरंट पर्सेंट ऑफ डोपिंग म्हणजे जे एसेनला सजवलं आहे झिंक ऑक्साईडवर त्याच्या पर्सेंट नुसार जर बघितलं तर 5% जो आहे तो त्याचा रिस्पॉन्स जो आहे तो गॅस विषयीचा जो रिस्पॉन्स तो गॅस इमिडिएट डिटेक्ट करतोय तो म्हणजे 5% ला जास्त लगेच आपल्याला दिसतोय. तो ते प्रमाण जे आहे ते आपल्याला दिसेल ते नियर बाय 60 to 70% मध्ये दिसतोय रिस्पॉन्स टाइम जो आहे. आता गॅस सेन्सिंग जे काय आहे जसं की हे म्हणजे सेन्सिंग कसं होतं ते मी तुम्हाला इथे पूर्णपणे एक्सप्लेन करतो. आपल्या घरात पाणी जर सांडलं तर त्यासाठी आपण स्पंज वापरत असतो. तो स्पंज कसा असतो, पोरस असतो, म्हणजे त्याची पोरोसिटी जास्त असते, म्हणजे तो पाण्याला शोषून घेतो. त्याच पद्धतीने हे जे काही आपण मटेरियल तयार केलेलं आहे, नॅनो स्ट्रक्चर जे आहे आपल्याकडे, ते नॅनो स्ट्रक्चर म्हणजे काय की त्याची पोरोसिटी जास्त आहे. आणि ज्यावेळेस गॅस लीक झाला असेल, समजा ऍसिटोन गॅस आहे तो लीक झालेला आहे, तो ऍसिटोन गॅस मॉलिक्यूल जे आहे ते त्या पोरस मटेरियलवर ऍब्झॉर्ब होत आहेत, ते शोषले जात आहेत. आणि त्यानुसार ज्यावेळेस ते शोषले जात आहेत म्हणजे 10 पीपीएम वेगवेगळ्या पीपीएम लेवलला, पार्ट पर मिलियन त्याला म्हणतो पीपीएम, 10 पीपीएम, 50 पीपीएम, 100 पीपीएम, 150 पीपीएम, 200 पीपीएम, वेगवेगळ्या पीपीएम लेवलला आपण त्यांना चेक करतोय. तर ज्यावेळेस तो ऍब्झॉर्ब करतोय गॅसला त्यावेळेस ती रेजिस्टन्स जी आहे ती कमी होते, रेजिस्टन्स जे आहे ते कमी होते. आणि एका पोझिशनला ती जी आहे ती कॉन्स्टंट होते, ती रेजिस्टन्स जी आहे ती कॉन्स्टंट होते, ही इथे कॉन्स्टंट झाली. म्हणजे ऍब्झॉर्बन्स पासून तर डिअब्झॉर्बन्स पर्यंत जो गॅप जो आहे तो जो आहे तो रिटेन्शन टाइम आपण म्हणू. आणि ज्यावेळेस गॅस बाहेर पडतोय त्यावेळेस रेजिस्टन्स हे वाढतंय. म्हणजे ह्या गॅस इन इथे जो आहे तो गॅस इन आहे, गॅस मध्ये शोषला जातोय. आणि इथून ज्यावेळेस आपण गॅस आउट करतोय तो गॅस बाहेर पडतोय त्याला गॅस आउट म्हणतो. म्हणजे हा लो रेजिस्टन्स टू द हाय रेजिस्टन्स, अशा पद्धतीने वेगवेगळ्या पीपीएमला आपण गॅस चेक केलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या डिफरंट टाइम विथ रिस्पेक्ट टू द रेजिस्टन्स, म्हणजे रेजिस्टन्स नुसार विथ रिस्पेक्ट टू टाइम आपण हा जो सेन्सिंग जो आहे ऍसिटोन गॅस जो आहे त्या ऍसिटोन वायूला आपण सेन्स करत आहोत. म्हणजे काय म्हटले त्याला, इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. आणि इथे म्हटलंय इफेक्ट ऑफ डोपिंग आणि इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, हे वेगवेगळे कॉन्सन्ट्रेशन 10 पीपीएम पासून तर 50 पीपीएम पर्यंत जे काय आहे ते. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय की पाणी जर घेतलं त्या पाण्यामध्ये समजा आपल्याकडे एक ग्लास पूर्ण पाणी आहे, त्या एक ग्लास पाण्यामध्ये समजा आपण 1 चमचा मीठ जे आहे 1 टीस्पून सॉल्ट जे आहे ते ऍड केलं, स्टर केलं, ठीक आहे. तर त्या पाण्याला जी मिठाची जी चव आहे ती त्या 1 चमचा टीस्पून नुसार असेल. पुन्हा दुसरा ग्लास घेतला, त्या ग्लासमध्ये 2 टीस्पून आपण सॉल्ट टाकलं, त्याला मिक्स केलं, त्याची जी सॉल्टी जे नेचर जे आहे, चव जी आहे, खारट चव जी आहे ती जास्त असणार. तसंच तिसऱ्या ग्लासमध्ये आणखी 4 टीस्पून आपण मीठ टाकलं तर त्याची जी खारटपणा जो आहे तो अधिक असेल.
म्हणजे यानुसार म्हणजे हे पीपीएम 10 पीपीएम 50 पीपीएम 100 पीपीएम 150 पीपीएम 200 पीपीएम या पद्धतीने आपण त्या वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनला गॅसला आपण चेक करतोय की तो कशा पद्धतीने डिटेक्ट होतोय. आता इथे पुन्हा एक व्यवस्थित विस्तृत असं दाखवलेलं आहे आपण रिस्पॉन्स टाइम जो म्हणतोय आपण गॅस ज्यावेळेस इन होतोय त्याला रिस्पॉन्स देतोय तो आहे 30.19 सेकंड मध्ये तो रिस्पॉन्स देतोय म्हणजे इमिडिएट तो डिटेक्ट करतोय त्या गॅसला. आणि तो जो गॅस आहे तो इथे रेजिस्टन्स हे स्टेबल झालेलं आहे, इथे कम्प्लीट स्टेबल रेजिस्टन्स आहे, गॅस इन आहे मध्येच आहे तो. आणि ज्यावेळेस आपण अलाव करतोय गॅस बाहेर पडायचा तर तो गॅस बाहेर पडण्याची जी त्याची रिकव्हरी टाइम जो आहे 63.54 सेकंड एवढा तो आहे. म्हणजे रेजिस्टन्स वर्सेस टाइम स्टडी आपण रेजिस्टन्स वर्सेस टाइम स्टडी आपण करतोय. आता इथे डायनामिक स्टडी जर घेतला रिस्पॉन्स टाइम आणि हा रिकव्हरी टाइम, दिस इज द डायनामिक स्टडी, दिस इज द रिकव्हरी टाइम. The blue line shows the recovery, how much it recovers in a how much concentration of the ppm म्हणजे in ppm. आणि रिस्पॉन्स टाइम जो आहे तो आणि सॉरी दॅट इज अ रिकव्हरी टाइम. अँड ब्लॅक जो आहे तो रिस्पॉन्स टाइम म्हणजे तो इमिडिएट रिस्पॉन्स करतोय. आपण म्हणतोय एखादे फॉर एक्झाम्पल क्लासमध्ये शिकवत असताना जे हुशार पोरं जे आहेत त्यांना त्या सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या लगेच अवलोकित होतात, पण जे काही स्लो लर्नर्स जे असतात त्यांना त्या इमिडिएट होत नाही, म्हणजे त्यांच्या तो रिस्पॉन्स टाइम आणि तो रिकव्हरी टाइम या पद्धतीने आपण या सेन्सरला आपण म्हणू शकतो. आता इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी, आता ह्युमिडिटी आर्द्रता जी आहे आर्द्रतेनुसार जे काही सेन्सर जे आहेत त्यांची जी ऍक्टिव्हिटी जी आहे ती चेंज बदलत असते. तर आता इथे जर बघितलं तर 11% जी काय आहे म्हणजे इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी विथ रिस्पेक्ट टू रिस्पॉन्स टाइम वेगवेगळे सेन्सर जे आहे झिंक ऑक्साईड एसएन 2% एसएन डोप झिंक ऑक्साईड 5% एसएन डोप झिंक ऑक्साईड 7% एसएन डोप 10% एसएन डोप झिंक ऑक्साईड जे आहे आपण घेतलेलं आहे. या पद्धतीने आपण हा स्टडी केलेला आहे. इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी आणि इफेक्ट ऑफ स्टॅबिलिटी आपण पुन्हा चेक केलेला आहे, किती दिवस हा सेन्सर काम करू शकतो. तर इथे जर बघितलं तर 60 दिवसासाठी हा सेन्सर काम करतो आणि 11% ह्युमिडिटीला सुद्धा हा सेन्सर काम करू शकतो. आता इथे कम्पॅरेटिव्ह स्टडी पूर्ण दाखवलेला आहे, इतर लोकांनी केलेलं काम आणि आम्ही स्वतः केलेलं काम. याच्यात वन डायमेन्शनल झिंक ऑक्साईड जो आहे वन डायमेन्शनल एसएन डोप झिंक ऑक्साईड जो आहे त्याला आपण ऍसिडोन साठी वापरलेला आहे आणि टेम्परेचर जे आहे 150 ला आपण त्याला युज केलेला आहे आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे 100 पीपीएम पर्यंत आहे. आणि रिस्पॉन्स टाइम जो आहे 30.19 सेकंड, रिकव्हरी टाइम जो आहे तो 63.54 सेकंड. इतरांनी स्टॅबिलिटी स्टडी चेक केलेला नाही कारण की त्या सेन्सरला स्टॅबिलिटी नाही, पण आमच्या सेन्सरला जो आम्ही डेव्हलप केलेला आहे त्याला 60 दिवसाची स्टॅबिलिटी आहे. हे संपूर्ण कन्क्लुजन त्याचं निष्कर्ष जो केलेला आहे एसएन डोप झिंक ऑक्साईड आम्ही जो तयार केला 1 डायमेन्शनल ऍसिटोन साठी वापरला आहे. त्याचा रिस्पॉन्स टाइम 30.19 सेकंड, रिकव्हरी टाइम 63.54 सेकंड. सेन्सर रिस्पॉन्स जो आहे 70% रिस्पॉन्स आहे त्याचा. वेगवेगळ्या ह्युमिडिटीला आपण स्टडी केलेला आहे. 60 दिवसासाठी हा सेन्सर जो आहे तो स्टेबल आहे. पुढे आपण याच पद्धतीने जो आहे ऍसिटिल डिहाइड साठी वापरलेला आहे सेम मटेरियल कॉपर, फक्त एसएन ऐवजी आता इथे कॉपर वापरतोय आपण. कॉपरलाही सिंथेसिस केलेला आहे. त्याचे वेगवेगळे स्टडी आपण इथे बघतोय एक्सआरडी, त्यानंतर वेगवेगळ्या पर्सेंटला 3%, 6%, 9%, 12% ला आपण या सेन्सरची स्टडी केलेली आहे. जर आपण बघितलं तर ज्यावेळेस कॉपर ज्यावेळेस ऍड होतोय तर कॉपर ऍड केल्यानंतर एक्सआरडी मध्ये 2 ऍडिशनल पीक दिसत आहेत, एक 3-1-1 आणि 4-0-0 ला हा ऍडिशनल क्रिस्टल प्लेन दिसतोय. म्हणजे कॉपर हा झिंक ऑक्साईडवर डोप झालेला आहे, सजवला गेला आहे प्रॉपर पद्धतीने. त्याच पद्धतीने एफटीआय स्टडी आपण केलेला आहे कॉपर डोप झिंक ऑक्साईडच्या वेगवेगळ्या पर्सेंटेजला. या इथे जे काही हे पीक जे काही आहे फार हायर रिजनला जर बघितलं तर तो पीक जातोय, म्हणजे हा आपला नॅनो मटेरियल जो आहे हा तयार झालेला आहे. हा मागून युव्ही विजिबल ऑफ कॉपर डोप झिंक ऑक्साईड आपण जर बघितलं वेगवेगळ्या पर्सेंटेजला जर बघितलं तर याचं जर बघितलं की प्युअर झिंक ऑक्साईडला 364 नॅनोमीटर पर्यंत लाईट ऍब्झॉर्ब होतोय. 3% साठी जर बघितलं रेड कलरचा जो पीक जो आहे तो 376 पर्यंत जातोय आणि ग्रीन कलरचा जो आहे 12% ला 401 नॅनोमीटर पर्यंत एवढी त्याची ऍब्झॉर्बन्स लेवल आपण वाढवलेली आहे. एफईएसएम जर बघितलं तर हे क्रिस्टल प्लेन्स जे आहे म्हणजे सॉरी क्रिस्टल प्लेन्स नाही, हे जे मॉर्फोलॉजी जे आहे
त्याची शेप जो म्हणतो आपण, आकार जो म्हणतो, हा सुद्धा स्पेरिकल आहे. त्यानंतर कॉपर जे आहे ते झिंक ऑक्साईडच्या सरफेसवर व्यवस्थित पद्धतीने इथे डेकोरेट झाले. त्याच पद्धतीने एक्सपीएसच्या स्टडी आपण केलेला आहे कॉपर डोप झिंक ऑक्साईडचा. इथे सुद्धा आपण या मेन पीक वरनं वेगवेगळे पीक हे सेपरेट केलेले आहेत. ऑक्सिजन 1s जो आहे तो सिंगल पीक आहे, त्याच्यामध्ये स्प्लिटिंग जी आहे त्या पार्शियल स्प्लिटिंग दिसते आपल्याला, पण झिंक 2p ला 2 स्प्लिटिंग सेपरेट दिसत आहेत आपल्याला. त्याच पद्धतीने एसएन लाही कॉपरची वेगवेगळी स्प्लिटिंग दिसते, एक 933.24 इलेक्ट्रॉन वोल्टला आणि दुसरी स्प्लिटिंग जी आहे ती 955.38 EV ला, म्हणजे ही जी बाइंडिंग एनर्जी जी दिसते आपल्याला ती. आता इथे ऍसिटल डिहाइड गॅस आपण सेन्स केलेला आहे. टेम्परेचर घेतले 50 डिग्री पासून तर 200 डिग्री पर्यंत आपण घेतलेला आहे. वेगवेगळ्या टेम्परेचर रेंजेसला जर बघितलं तर 9% जो आहे 9% जो आहे तो मॅक्सिमम सेन्सिंग दिसतोय आपल्याला, आणि कोणत्या टेम्परेचरला तर 100 डिग्रीला तो व्यवस्थित रिस्पॉन्स देतोय जास्त ऍज कम्पेअर टू द अदर्स. आणि इफेक्ट ऑफ टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू रिस्पॉन्स टाइम आपण इथे स्टडी केलेला आहे. सिलेक्टिव्हिटी स्टडी म्हणजे काय, की हा जो सेन्सर जो आहे हा कोणत्या गॅस साठी व्यवस्थित सिलेक्टिव्ह आहे. जर बघितलं तर हा जो गॅस सेन्सर जो आहे हा ज्या रिस्पॉन्स टाइम वरनं आपण जर बघितलं तर याला मोर दॅन 60% रिस्पॉन्स इज ऑब्झर्व ऍट फॉर द 9% ऑफ द झिंक ऑक्साईडचा जो सेन्सिंग जो आहे तो इथे जास्त दिसतोय ऍज कम्पेअर टू द अदर. जर आपण बघितलं ऍज ऍक्रोलिन, फॉर्मलडिहाइडला निगेटिव्ह मध्ये जातोय, एन पेंटॅनॉल, एन प्रोपॅनॉल, इथेनॉल, मिथेनॉल, प्रोपॅनॉलला सुद्धा तो निगेटिव्ह मध्ये दाखवतोय, ऍसिटोन, देन इथिल मिथिल केटोन वगैरे जे काय आहेत असे वेगवेगळे गॅस बघितले. तर त्या वेगवेगळ्या गॅस जो कॉपर डोप झिंक वेल म्हणजे एक चांगल्या पद्धतीने जो रिस्पॉन्स देतोय तो ऍसिटल डिहाइड साठी आहे. आणि आम्ही दाखवलं की हा सिलेक्टिव्ह आहे, हा ऍसिटल डिहाइड हा प्रॉपर पद्धतीने सिलेक्टिव्ह म्हणजे सेन्स करू शकतो. सेम ज्यावेळेस आपण बघितलं गॅस इन होतोय तो 16.53 सेकंद मध्ये तो रिस्पॉन्स देतोय, आणि ज्यावेळेस गॅस आउट होतोय तो 18.36 सेकंद, म्हणजे सेन्सर रिस्पॉन्स जो आहे तो 61.53% दाखवतोय. इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी पण आपण इथे स्टडी केलेली आहे. 11% ह्युमिडिटी पासून तर 84% ह्युमिडिटी पर्यंत आपण आर्द्रता जी म्हणतो, 11% आर्द्रता आणि 84% आर्द्रता पर्यंत आपण या मटेरियलचा रिस्पॉन्स बघितलाय. इफेक्ट ऑफ स्टॅबिलिटी पण आपण चेक केले. तर स्टॅबिलिटी चेक केल्यानंतर 50 दिवसासाठी हा सेन्सर काम करतोय, 50 दिवसासाठी हा सेन्सर काम करतोय. एफईएसएम ऑफ कॉपर डोप झिंक ऑक्साईड आपण आफ्टर सेन्सिंग म्हणजे सेन्सिंग केल्यानंतर त्या सेन्सरचं जे काही स्ट्रक्चर जे आहे ते कशा पद्धतीने बदललं आहे की नाही बदललं, ते आपण या मॉर्फोलॉजी स्टडी वरनं बघितल्यानंतर आपल्याला असं दिसतंय की दॅट सेन्सर नॉट बीन चेंज कम्प्लीट ऍट ऑल. कोणत्याही पद्धतीने त्या सेन्सरवर इफेक्ट होत नाहीये, म्हणजे त्याची स्टॅबिलिटी जशी तशी आहे. म्हणजे आणखी पुन्हा आपण त्या मटेरियलला जर वापरलं, रियुजेबल रिसायकलेबिलिटी स्टडी जर केली आपण, पुन्हा त्याला वापरू शकतो. तर ते वापरल्यानंतर पुन्हा काहीतरी त्याची रिस्पॉन्स टाइम चांगल्या पद्धतीने असणार आहे हे दिसतंय त्याच्यावर. आता इथे कॉपर डोप झिंक ऑक्साईड स्पेरिकल शेप मटेरियल आहे, कॉन्सन्ट्रेशन 50 ppm, टेम्परेचर 100 डिग्री, आणि रिस्पॉन्स टाइम आणि रिकव्हरी टाइम बघितला, आणि स्टॅबिलिटी जर बघितलं तर 50 दिवसासाठी आहे. इथे जर बघितलं वरती निकेल ऑक्साईड साठी तर 30 दिवस, SnO2 साठी म्हणजे टीन ऑक्साईड साठी जर पोरस बटरफ्लाय स्ट्रक्चर आहे त्याचं 40 दिवसासाठी, निकेल ऑक्साईड, टंगस्टन ऑक्साईड म्हणजे बायनरी मटेरियल आहे त्याचे जर त्यांनी स्टडी केला तो 20 दिवसासाठी, आणि रिकव्हरी टाइम 632 सेकंड आहे त्याचा. आणि याला जो रिस्पॉन्स देतोय तो 1177 सेकंदानंतर तो रिस्पॉन्स देतोय, पण आपला जो सेन्सर जो आहे तो फार कमी कालावधीत रिस्पॉन्स देतोय. कन्क्लुजन जे आहे ते या पद्धतीने आहे सगळं. कॉपर डोप झिंक ऑक्साईड साईज आहे स्पेरिकल शेप, रिस्पॉन्स टाइम 16.53 सेकंड, 18.36 सेकंड हा रिकव्हरी टाइम आहे. रिस्पॉन्स जो आहे सेन्सर रिस्पॉन्स तो 61.53% एवढा आहे. डोपिंग जे आहे ते वेगवेगळे डोपिंग मध्ये केलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळे घेतलंय, त्या 50 ppm ला व्यवस्थित देतोय, आणि 50 दिवसासाठी याची स्टॅबिलिटी दिसते. आता फोटो कॅटॅलिस्ट म्हणजे काय, फोटो कॅटॅलिस्ट जे काय आहे
म्हणजे प्रकाश उत्प्रेरक मटेरियल जे आहे इज अ सबस्टन्स युजर, म्हणजे की लाईट एनर्जी वापरतोय टू फॅसिलिटेट केमिकल रिएक्शन. केमिकल होण्याच्या दृष्टिकोनातून जो लाईट जो आहे तो वापरला जातो इन द फॉर्म ऑफ द फोटो कॅटलिस्ट. तर इथे जे स्ट्रक्चर दाखवलेलं आहे कॉपर सल्फेट फोटो कॅटलिस्ट म्हणून वापरला गेला आहे. डिग्रेडेशन ऑफ द डाय, जे काही डाय जे आहेत की जे आपल्या मानवी शरीरासाठी घातक असतात, जे इंडस्ट्रीज वेगवेगळ्या इंडस्ट्रीज जे आहेत, केमिकल इंडस्ट्रीज, डाय इंडस्ट्रीज, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, त्याच्यामधून जे निघणारे जे डाय असतात ते पाण्यामध्ये ते मिसळतात आणि ते जे पाणी आहे ते अनवधानाने आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात आणि आपल्याला ते काही त्रास जो आहे, तो आजार जो आहे तो होतो. आणि तो टाळण्याच्या दृष्टिकोनातून जो कॅटलिस्ट वापरलाय, फोटो कॅटलिस्ट जो आहे तो डिग्रेडेशनच्या दृष्टिकोनातून जो वापरला आहे, म्हणजे ते डाय कम्प्लीट स्प्लिट होणार त्याच्यातून, त्या पाण्यातून मुक्त होणार, त्यासाठी जो वापरला जातो तो फोटो कॅटलिस्ट असतो. आणि त्याच्यामुळे काय असतं की ते क्रिएट ऑक्सिडायझिंग, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग आणि इलेक्ट्रॉन होल, म्हणजे H प्लस होल्स आणि E मायनस इलेक्ट्रॉन, म्हणजे H प्लस आणि E मायनस मधला जो बँड गॅप जो आहे, व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड, तो वाढतो आणि त्यामुळे एक्सायटॉन जे आहे ते डिग्रेडेशन ऑफ द प्रोडक्ट, दॅट इज ऑक्सिडाइज प्रोडक्ट आणि रिड्युसिंग प्रोडक्ट, हे दोन तयार होतात आणि तो डायडिग्रेड होत असतो. आता क्लोरोफिल जो आहे, फोटो कॅटॅलिसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण जे आहे, त्याच्यामध्ये काय असतं की कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वापरून आपलं जे फोटोसिंथेसिस नुसार जे प्रोडक्ट तयार करतो तो ग्लुकोज आणि ऑक्सिजन बाहेर पडतो, ग्लुकोज तयार करतो. म्हणजे जे प्लांट सेल जे असतात ते आपलं अन्न तयार करण्यासाठी फोटोसिंथेसिस मेथड जे वापरतात, प्रकाश संश्लेषण, आपण त्याला प्रकाश संश्लेषण असं म्हणतो. ते म्हणजे त्या प्रकाश संश्लेषण मध्ये कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर, पाणी वापरून जो काही पदार्थ तयार होतो तो ग्लुकोज आणि ऑक्सिजन हा बाहेर पडतो. आणि मग ऍप्लिकेशन ऑफ फोटो कॅटॅलिस्ट काय आहे की स्टरलायझिंग इफेक्ट, डिओडरायझिंग इफेक्ट, एअर प्युरिफाइंग इफेक्ट, अँटी फॉगिंग अँड सेल्फ क्लिनिंग, वॉटर प्युरिफिकेशन अँड डाय रेग्युलेशन. आता ही स्लाइड जी आहे फार मजेदार स्लाइड आहे. जर आपण बघितलं कावळ्याची जी कथा जी असतो ती आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. त्याच्यामध्ये जो एक तहानलेला कावळा जो असतो तो पाणी शोधत असतो आणि त्याला कुठेतरी एक पाण्याने भरलेला मडका दिसतो. पण ज्यावेळेस तो त्या मडक्यावर बसतो त्याला दिसतं की आपली चोच काही त्या पाण्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मग तो एक युक्ती वापरतो. ती युक्ती म्हणजे काय की तो इकडनं तिकडनं आजूबाजूने दगड शोधून आणतो आणि ते दगड त्या पाण्यामध्ये टाकतो आणि त्या दगडाच्या आकारमानाने आणि वजनाने ते पाणी काय होतं ते वरती येतं आणि तो आपल्या चोचीने ते पाणी इझिली सहजगत्या पिऊन घेतो आणि आपली ताण भागवतो. पण ती पाण्याची लेवल जे व्यवस्थित असेल तरच ते दगडाने ते वरपर्यंत येतं. पुढे काय होतं की ती पाण्याची पातळी जी आहे ती फार कमी दिसते. मग त्यासाठी जे तो आहे तो स्ट्रॉचा वापर करतो. म्हणजे कालांतराने तो कावळा सुद्धा त्याच्या बुद्धिमानाला विकसित करत असतो आणि त्या विकसनशीलतेमुळे तो पाणी पिण्यासाठी स्ट्रॉ वापरतो आणि तो पाणी पितो. पण पुन्हा पाण्याची पातळी जी आहे ती पुन्हा खाली गेलेली आहे. ते स्ट्रॉने सुद्धा ते पाणी, कारण की स्ट्रॉची हाईट आणि ते मटक्याची हाईट नुसार ते स्ट्रॉ काही त्याच्या चोचीपर्यंत किंवा त्या स्ट्रॉ काही पाण्यापर्यंत पोहोचत नाही. मग त्यासाठी तो काय वापर करतो पुन्हा, म्हणजे त्याची बुद्धी विकसित झाल्यामुळे तो मोटर वापरतो. त्या मोटरीच्या साहाय्याने तो पाण्याची तहान भागून घेतो. पण समजा एक वेळ अशी की ज्यावेळेस त्या मटक्यामध्ये पाणीच नसेल तर मग कशा पद्धतीने तो मोटरही वापरू शकणार नाही, ना स्ट्रॉ वापरू शकणार, ना दगड वापरू शकणार. पाणी नसेल तर तो पाणी आणणार कुठून? म्हणून इथे म्हटले 2 बिलियन ऑफ पीपल बिलॉंगिंग टू 60 countries of the world are dying for the water. By the year 2050 the figure may be go up to 7 billion. म्हणजे पाण्याची कमतरता एवढी भासणार आहे की आपल्याला पाणी शोधावं लागणार आहे. मग समुद्राचे जे पाणी आहे त्याला प्रॉपर आपल्याला सॉल्ट पासून फ्री करून ते वापरावं लागेल, किंवा डाय इंडस्ट्रीज पासून जे निघणारं जे पाणी आहे ते फिल्टर करून ते आपल्याला, म्हणजे त्याचे जे काही हजार्डस जे आहेत, घातक अशी डाय किंवा केमिकल्स जे आहेत ते मोकळे करून आपल्याला ते पाणी पिण्यासाठी वापरावं लागेल. पण जर आपण ती वेळ येऊ द्यायची नसेल, हे जे पाणी आहे वेस्ट मटेरियल जे आहे ते
आपण इतर उपयोगासाठी कपडे धुण्याच्या दृष्टिकोनातून किंवा सांडपाण्याच्या दृष्टिकोनातून जे काय आहे ते पाणी वापरू शकतो. म्हणजे जे पाणी आज अवेलेबल आहे ते आपल्याला सस्टेनेबल असू शकतं. आणि मग त्यासाठी आपण डायडिग्रेडेशन मेथड जी आहे ती वापरलेली आहे. हे जर बघितलं तर हे बघा, मोठमोठ्या इंडस्ट्रीज मधून जे पाणी बाहेर पडतंय ते या पद्धतीची कंडिशन जी आहे ते आपल्याला दिसणार आहे. आणि मग त्यासाठी आम्ही काही मटेरियल जे आहे फोटो कॅटलिस्ट, जे पॅन, पॉलीअॅक्रिलोनायट्राइल सिल्वर ग्राफ्टेड हायब्रिड नॅनो फायबर्स आम्ही तयार केलेले आहेत. मग कशा पद्धतीने ग्राफाईट वापरला आहे, हुमर्स मेथड वापरून ते ग्राफिन ऑक्साईड मध्ये कन्वर्ट केलं जातो. आणि सिल्वर जे आहे ते त्याच्या सिल्वर नायट्रेटला रिड्यूस करून सिल्वर मध्ये रिड्यूस केल्यानंतर त्या ग्राफिन शीटवर ते सिल्वरला डेकोरेट केलेलं आहे या पद्धतीने. म्हणजे ते सिल्वर ग्राफ्टेड मटेरियल तयार झालेलं आहे. आणि इलेक्ट्रोस्पिनिंग मेथडच्या माध्यमातून पॉलीअॅक्रिलोनायट्राइडचे पॉलिमर सोल्युशन आणि हे जे काही आपण सिल्वर ग्राफ्टेड हायब्रिड नॅनो फायबर नॅनो मटेरियल जे तयार केलेलं आहे त्याचे सोल्युशन ते एकमेकांमध्ये मिसळलेलं आहे, मिक्स केलेलं आहे. आणि त्या इलेक्ट्रोस्पिनिंगने आपण त्या फायबरला ड्रॉ केलेलं आहे. त्या फायबरला आपण म्हणतो पॉलीअॅक्रिलोनायट्राइड सिल्वर ग्राफ्टेड नॅनो फायबर्स. मग त्याच्या एक्सआरडी आणि एपीआय आपण चेक केलेला आहे. या पद्धतीने आपल्याला बघितलं, आपण जर बघितलं सिल्वर ग्राफ्टेडचे एक्सआरडी, पॅनच्या एक्सआरडी आणि सगळे पीक जे आहे ते दोघा मटेरियलचे पीक कंबाईन झालेले आहेत. त्याच्यावरून आपण सांगू शकतो की हा जो आहे सिल्वर ग्राफ्टेड पॅन पॉलीअॅक्रिलोनायट्राइड सिल्वर ग्राफ्टेड नॅनो फायबर हा आपण तयार केलेला आहे. या पद्धतीचे हे स्ट्रक्चर जे आहे त्याचे एफएसएम आपल्याला दिसत आहेत. हे फायबर्स आहेत, कम्प्लीट फायबर्स आपल्याला दिसत आहेत. हे टेम जे आहे त्याच्यावर आपल्याला हे सिल्वर ग्राफ्टेड नॅनो फायबर, सिल्वर ग्राफ्टेड नॅनो मटेरियल्स आपल्याला दिसत आहेत. सिल्वर ग्राफ्टेड नॅनो मटेरियल्स. हे फोटो कॅटेलिटिक ऍक्टिव्हिटी आपण चेक केलेले मिथिलिन ब्ल्यू आणि मिथिल ऑरेंज हे जे आहेत हे इंडिकेटर्स वापरले आहेत. वेगवेगळ्या टायट्रेशनच्या दृष्टिकोनातून हे मिथिलिन ब्ल्यू आणि मिथिल ऑरेंज वापरले जातात. दोन आपण जर बघितलं की मिथिल ऑरेंज जो आहे दोन प्रकारचा असतो. एक आपण जे खातो म्हणजे जे काही आपण मटेरियल बनवतो त्या मटेरियल मध्ये कलर येण्याच्या दृष्टिकोनातून मिथिल ऑरेंज हा कलर आपण, जसं की मेरिंडा वगैरे जे आहे आपण त्या ड्रिंक मध्ये ऑरेंज कलर जो दिसतो तो पिऊ शकतो. आणि दुसरा मिथिल ऑरेंज जो आहे तो आपण पिऊ शकत नाही किंवा खाऊ शकत नाही. हे जे आहे हे त्या मटेरियलचे जे स्ट्रक्चर जे आहे ते स्टेरिओ रेग्युलरिटी जे म्हणतो आपण, त्याचे जे स्ट्रक्चर जे आहे ती ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी जी आहे त्यानुसार जर बघितलं तर एक आपण खाऊ शकतो, एक खाऊ शकत नाही. जो खाऊ शकतो त्याची ऍक्टिव्हिटी वेगळी आहे, म्हणजे तो वेगळा मिथिल ऑरेंज मेरिंडा मधला. आणि हा मिथिल ऑरेंज जो आहे तो डेंजरस फॉर द हेल्थ. आता हे जे आहेत हे पाणीमध्ये मिसळलेले असतात, त्यामुळे ते पाणी आपण वापरू शकत नाही. आणि म्हणून आपण पॅन, त्यानंतर सिल्वर ग्राफ्टेड आणि पॅन सिल्वर ग्राफ्टेड नॅनो फायबर असे वेगवेगळे आपण मटेरियल वापरलेले आहेत. त्याला डिग्रेडेशन साठी जर बघितलं तर मिथिलिन ब्ल्यू जो आहे तो पॅनने फक्त 25% डिग्रेड होतोय, सिल्वर ग्राफ्टेडने 79% डिग्रेड होतोय आणि पॅन सिल्वर ग्राफ्टेडने 88.1% एवढा डिग्रेड होतोय. म्हणजे डिग्रेडेशन जी आहे त्या मटेरियलची डिग्रेडेशन म्हणजे काय की त्या मिथिलिन ब्ल्यूला आणि मिथिल ऑरेंजला आपण फ्रॅगमेंट करतोय, ब्रेक करतोय आणि त्याला मिनरलाइज करतोय, म्हणजे कार्बन डायऑक्साइड मध्ये ते कन्वर्ट करतोय. म्हणजे ते कम्प्लीट झालं डिग्रेडेशन. आता हे विदाउट कॅटलिस्ट आपण ज्यावेळेस बघतोय 0 मिनिट आणि 75 मिनिटाला आणि 0 मिनिट आणि 90%ला मिथिलिन ब्ल्यू सुद्धा आणि मिथिल ऑरेंज सुद्धा डिग्रेड झालेला नाही. परंतु ज्यावेळेस आपण कॅटलिस्ट वापरतो त्यावेळेस तो डिग्रेड होतोय फ्रॉम 0 मिनिट टू 75 मिनिट, फ्रॉम 0 मिनिट टू 90 मिनिट. म्हणजे मिथिल ऑरेंज जो आहे तो 90 मिनिटापर्यंत डिग्रेड होतोय आणि मिथिलिन ब्ल्यू जो आहे तो 75 मिनिटात डिग्रेड होतोय. हा कायनेटिक स्टडीचा भाग आपण बघितलेला आहे. हे डिग्रेडेशन मेकॅनिझम कशा पद्धतीने मेकॅनिझम आहे. सोलार रेडिएशन जे आहे ते त्या मटेरियलवर पाडतो. म्हणजे समजा आपण हे जर बीकर घेतला त्या बीकर मध्ये वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन तयार करून ते लाईट मध्ये ठेवलंय, फोटो कॅटलिस्ट ऍड केलं आहे त्याच्यामध्ये आणि सोलार लाईट मध्ये आपण त्याला डायरेक्ट ठेवलेलं आहे. ते डिग्रेड होत आहे, म्हणजे कलर चेंज होतोय त्या मटेरियलचा. कलर चेंज म्हणजे तो डिग्रेड झाला असं नाही, तो स्टॅबिलिटी त्याची रिटेन झाली तर तो पुन्हा कलर जसा तसा येऊ शकतो. पण डिग्रेडेशन म्हणजे काय, ती कम्प्लीट तो जो आहे तो CO2 मिनरलाइज होणं महत्वाचं आहे. म्हणजे CO2 इन द फॉर्म ऑफ द गॅस प्लस वॉटर प्लस डिग्रेडेड प्रोडक्ट, म्हणजे इलेक्ट्रॉन प्लस ऑक्सिजन होल्स प्लस हायड्रॉक्सिल ग्रुप OH या पद्धतीने जे डिग्रेडेशन आहे, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन प्रोसेस जी आहे ती पूर्ण होऊन ज्यावेळेस ती
बँड गॅप वाढले त्यानंतरच त्या मटेरियलचं डिग्रेडेशन होत आहे. ही रियुजेबिलिटी स्टडी पण केलाय आपण, त्या कॅटलिस्टला पुन्हा म्हणजे रिकव्हर करून त्याला पुन्हा रियूज केलेले आहे. म्हणजे पहिली सायकल, दुसरी सायकल, तिसरी सायकल, चौथी सायकल, 5व्या सायकल पर्यंत आपण त्याला डिग्रेड केलेला आहे. मिथिलीन ब्ल्यूला तो फार सिलेक्टिव्ह आहे, 90% डिग्रेडेशन आपल्याला दिसतंय, आणि याला मिथिल ऑरेंजला 84% डिग्रेडेशन दिसतंय. हे जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस आहे कॅटॅयनिक आणि अनॅयनिक सरफेस, त्यानुसार ते आपल्याला रिस्पॉन्स दिसतोय. क्विंचर्स वेगवेगळे टाकून आपण त्या रेट ऑफ डिग्रेडेशन जे वाढवलेलं आहे आपण इथे बघतोय. आता रियुजेबिलिटी नंतर एक्सआयडी आपण सगळे एपीआय, यस सर, हा आपण कंपॅरेटिव्ह स्टडी केलेला आहे. पॅन सिल्वर नॅनो फायबर, पॅन सिल्वर नॅनो फायबर, मिथिलीन ब्ल्यू, मिथिलीन 75 मिनिटात डिग्रेड होतोय मिथिलीन ब्ल्यू, मिथिल ऑरेंज 90 मिनिटात डिग्रेड होतोय. आणि हे कन्क्लुडिंग रिमार्क्स, मटेरियल काय आहे, कशा पद्धतीने आहे, म्हणजे अब्जांश मटेरियल जे आहे, अब्जांश पदार्थ जो आहे तो डिग्रेडेशन साठी, गॅस सेन्सिंग साठी, म्हणजे वायू संवेदन आणि विषम उत्प्रेरक म्हणून जो आहे त्याचा उपयोग ज्यावेळेस होतो तो नॅनो फॉर्म मध्ये, ज्यावेळेस अब्जांश पदार्थामध्ये ज्यावेळेस म्हणजे मोठ्यापासून लहान कणापर्यंत ज्यावेळेस त्याचे कन्व्हर्शन जो होतोय त्यावेळेस तो मटेरियल फार उपयोगी आहे. हे वेगवेगळे प्रोजेक्ट आम्हाला मिळाले, त्या प्रोजेक्ट अंतर्गत आम्ही हे वर्क सगळं केलेलं आहे. हे सगळे माझे रिसर्च स्टुडंट, जळगाव विद्यापीठात असतानाचे जे रिसर्च स्टुडंट आहेत ते, आणि मुंबई विद्यापीठात असतानाचे जे रिसर्च स्टुडंट आहेत ते, हे माझे काही सिनियर रिसर्च फेलो आणि DS कोठारी पोस्ट डॉक्टरेट फेलो जे आहेत ते. थँक्यू सर. सर नमस्कार, योगेश सोमण. हा बोला बोला. नमस्कार सर. नमस्कार. हा नमस्कार. एक फार छान माहिती दिलीत सर तुम्ही अब्जांश पदार्थांबद्दल. एक दोन प्रश्न होते. झिंक ऑक्साईड, डोप झिंक ऑक्साईड मटेरियल तुम्ही सेन्सर म्हणून वापरलं, तर त्याला कुठल्या सबस्ट्रेटवर तुम्ही ते कोटिंग करून सेन्सर बनवला, हा एक. सर ग्लास सबस्ट्रेटवर आपण त्याला कोट केलेला आहे. अच्छा. ग्लास सबस्ट्रेटवर, हा. आणि ग्लास सबस्ट्रेटवर कोट करत असताना आपण जे डीप कोटिंग मशीन जे आहे ते वापरलेलं आहे. डीप कोटिंग मुळे, कारण की जर आपण सिंपल ड्रॉपरने जर त्याला टाकलं तर ती जी कोटिंगची जी थिकनेस जी आहे ती युनिफॉर्म मिळत नव्हती, आणि म्हणून आपण डीप कोटर जे आहे आपल्याकडे आहे त्या डीप कोटरने एक काही 10 सेकंदाचा टाइम देऊन ते त्या ग्लास सबस्ट्रेटवर त्याची कोटिंग केलेली आहे आपण. तर पुढच्या प्रश्नाचं थोडंसं उत्तर तुम्ही दिलंय. मला विचारायचं होतं की अब्जांश आकारामध्ये जेव्हा पदार्थ जायला लागतो तेव्हा त्याचा पृष्ठभाग आणि सरफेस वाढायला लागला की छोटे पार्टिकल्स एकत्र येऊन कोॲग्युलेशन होण्याची शक्यता वाढते. तर तुम्ही ते कसे वेगळे वेगळे कसे ठेवता, त्याच्यासाठी काही पद्धत आहे? सर काय की ज्यावेळेस आपण मटेरियल सिंथेसिस करतो, त्याला बनवतो, त्यावेळेस त्या मटेरियलची स्टॅबिलिटी जी आहे ती आपल्याला समजते. म्हणजे एक जस्ट एक्झाम्पल घेऊ, आपण घरात तूप बनवतो, ठीक आहे की नाही. तर तूप बनवत असताना ते येलो लिक्विड जे असतं ते आपल्याला सेपरेट दिसतं, आणि तुपाचे जे कण असतात, बारीक क्रिस्टल्स जे असतात ते खालती सरफेस म्हणजे त्या लिक्विड सरफेसच्या खाली दिसतात, आणि त्याचे जे बघितलं आपण युनिफॉर्म दिसतात आपल्याला, एकदम युनिफॉर्म. पण जसं जसं आपण वरचे लिक्विड जर काढत गेलो तर काय होतं, कालांतराने ते ऍग्लोमरेट होतात, म्हणजे ते संचय होतात एकाकडे. तर लिक्विड मध्ये जर ते मटेरियल जर ठेवलं, जोपर्यंत आपल्याला कॅरेक्टरायझेशन करायचं असतं किंवा जोपर्यंत त्याचे ऍप्लिकेशन आपल्याला चेक करायचे असतात, तोपर्यंत जर लिक्विड मध्ये जर स्टेबल म्हणजे सस्पेन्शन फॉर्म मध्ये जर ठेवलं तर ते मटेरियल आपल्याला स्टेबल मिळतील. पण जर ते सेपरेट केलं तर कालांतराने ते ऍग्लोमरेट होतील, आणि बिफोर यूज मग ते ऍग्लोमरेट जर झालेले असतील तर त्या बिफोर यूज त्याला सोनिकेशनने आपल्याला आपण त्या मटेरियलला सेपरेट करू शकतो. बरं, धन्यवाद. जोशी सर तुम्हाला काही? हो हो हो, शिंपी सर, पहिल्यांदा तुमचं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद सर. सुंदर भाषण केलं आणि मला सुद्धा खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आता प्रश्न विचारायचे म्हणून विचारतो तुम्हाला. एक, भारतामध्ये कुठल्या नॅनो पार्टिकल्सची गरज आहे आपल्याला,
आणि आपण एका प्रमाणात प्रयोगशाळेत बनवतो, मिलीग्रॅम जास्तीत जास्त ग्रॅम, आणि ज्याची गरज आहे तेवढ्या प्रमाणात बनवायचं असेल, ओळीने जाऊया. आपल्याला भारतामध्ये कुठल्या नॅनो पार्टिकलची जास्तीत जास्त गरज आहे, कुठल्या ऍप्लिकेशनसाठी? सर, तुमच्या पुढे ते उत्तर देणं म्हणजे फार मला हे वाटतंय, कारण की तुम्ही केमिकल इंजिनियर आहात आणि तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि नाही, म्हणजे मी ह्याबद्दल उत्तर नाही. हा उत्तर उत्तर मी असं फेकूही शकत नाही की काहीतरी म्हणजे वाइंड अप करायचं म्हणून सांगायचं, कारण की तुम्हाला त्या गोष्टी पूर्ण माहिती आहेत. आज जर तुमच्या दृष्टिकोन तुम्ही ऍज अ केमिकल इंजिनिअरिंग म्हणून मी तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर आजच्या तारखेला नॅनो मटेरियल तयार करण्यासाठी जर आपल्याला एखादे युनिट उभारायचे जर असेल तर ते युनिट उभारणे शक्य नाही, कारण की नॅनो मटेरियल साठी जे काय आहे पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, म्हणजे रिॲक्टरची जी डिझाईन जी आहे ती कम्प्लीट चेंज करावी लागेल. आणि स्मॉल स्केलला जे नॅनो मटेरियल तयार होतील ते स्मॉल स्केलला जे तयार केलेले जे नॅनो मटेरियल आहेत ते काही स्पेशालिटी ऍप्लिकेशन साठीच वापरता येऊ शकतील, जसं की फार्मास्युटिकल ऍप्लिकेशनच्या दृष्टिकोनातून किंवा स्पेस डिझायनिंगच्या दृष्टिकोनातून जे ओरिंग्स वगैरे जे आहेत, एका कमी तापमानात जे ओरिंग्स वापरले जातात त्यांना स्टेबल करण्यासाठी किंवा त्यांची स्टॅबिलिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ते नॅनो मटेरियल तिथे वापरले जातात. पण जर तुमच्या प्रश्नाचे उत्तर जर देऊ शकत असेल मी, तर ते म्हणजे झिंक ऑक्साईड नॅनो पार्टिकल्स जे आहेत ते आपण इझिली सिंथेसिस करू शकतो. कॅल्शियम कार्बोनेट नॅनो पार्टिकल जे आहेत ते आपण इझिली सिंथेसिस करू शकतो, आणि त्या दोन ऍप्लिकेशन साठी आपण विचार करू शकतो. एक डायडिग्रेडेशनच्या दृष्टिकोनातून, कारण की आपल्याकडे जे पाण्याचे जे पोल्युशन जे आहे ते फार प्रमाणात वाढलेलं आहे, एअर पोल्युशन पण फार प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे एक डायडिग्रेडेशनच्या दृष्टिकोनातून आणि एक गॅस सेन्सिंगच्या दृष्टिकोनातून जे काही आपण नॅनो मटेरियल तयार करू शकू, तर ते एक बेस्ट एक आयडिया असू शकेल. तुम्ही नक्कीच या विषयामध्ये पारंगत आहात. मला डोळ्यासमोर काही ऍप्लिकेशन दिसलं तर मी तुमच्याशी संपर्क येस सर, येस सर, नक्की सर. आणि मी तुमचं गायडन्स घ्यायला साधेल येईल सर, आणि नक्की. काय करता येतं ते बघता येईल आपल्याला. हो सर, हो सर, मी तुमच्या संपर्कात असेल आणि तुमचं गायडन्स मला मिळालं तर फार बरं होईल, कारण की शर्मा सरांसारखे व्यक्ती आणि तुम्ही ज्यावेळेस एक केमिकल इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनातून एक चांगलं काम जे केलंय तुम्ही, ते खरोखर अप्रिशिएबल आहे. आणि जर इथे त्या नॉलेजचा उपयोग मी जर एखादा म्हणजे मटेरियल सिंथेसिसच्या दृष्टिकोनातून एखादा रिएक्टर फॅब्रिकेट जर करू सगळेजण शकलो. मिळून आपण पुढे नेऊया. येस सर, येस सर. हो. धन्यवाद जोशी सर, धन्यवाद. शिंपी एक सर. प्रश्न विचारू काय? हा विचारा विचारा, पानसे सर विचारा. हा, म्हणजे हे जे तुम्ही नॅनो पार्टिकल एखाद्या सबस्ट्रेटवर टाकल्यानंतर त्याची एमिसिव्हिटी आणि ऍब्सॉर्प्टिव्हिटी काय असते वेगळ्या वेगळ्या वेव्हलेंथला, असा काही स्टडी तुम्ही केलाय किंवा आहे का? सर, माझ्या माहितीनुसार हे जे तुम्ही प्रश्न विचारला तो बहुतेक याच्यावर जे काही संशोधन जे आहे ते वेवलेंथ ऍब्सॉर्बन्सच्या दृष्टिकोनातून इंडियन VSP विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर जे आहे तिथे एक सायंटिस्ट जे आहेत ते काम करतायत, पण त्यांना काय म्हणजे रिझल्ट कशा पद्धतीने मिळाले ते काही मला त्याची आयडिया नाही. ओके, ठीक आहे, तुमच्याकडून डिटेल घेऊन आम्ही बघू त्यांचा. येस सर, येस सर. चला शिंपी सर, तुम्ही खूप सोप्या शब्दामध्ये हा विषय समजून सांगितला. विषय तसा गहन आहे. येस सर. त्याची समज येण्यासाठी थोडी आणखी आमची तयारी असायला पाहिजे. या दृष्टीने तुमचं भाषण हे चांगलं झालं, त्याचे काही उपयोग आम्हाला समजले. आणखीन पानसे सर, आणखीन जोशी सर यांच्यामुळे तुमचं आणखीन काम थोडं पुढे जाऊ शकेल अशी एक उमेद आता मला वाटते. धन्यवाद. श्रोत्यांचे धन्यवाद. योगेश सोमणांनी चांगले प्रश्न विचारले. आता पुढचं जे भाषण आहे ते डिसेंबर मधल्या दुसऱ्या रविवारी म्हणजे 8 डिसेंबरला ऑस्ट्रेलियामधले सिव्हिल इंजिनियर डॉक्टर विजय जोशी यांचं टिकाऊ रस्ते याच्यावरती भाषण होणार आहे. भाषणापेक्षा मुलाखत त्यांनी घ्यावी असं म्हटलेलं आहे. आणखीन विजय जोशी यांना ऑस्ट्रेलियामधला सर्वोच्च सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया असा मिळालेला आहे. आणि त्यांनी बनवलेले रस्ते हे खरोखरी टिकाऊ ठरलेले आहेत. तेव्हा
त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आपल्या इथल्या भारतीय रस्त्यांबद्दल कसा करून घेता येईल याची जर प्रेरणा आपल्या इथल्या लोकांना मिळाली तर आपल्या भाषणाचा उपयोग होईल. आपण मोठ्या संख्येने पुढच्या भाषणाला उपस्थित राहावं. आणि परत एकदा शिंपी सर तुमचे आणि श्रोत्यांचे आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर.